आगामी स्थानिक स्वराज्य संघ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नव्याने बांधणी केली जाते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नवीन प्रभारींची नियुक्ती केली जाते. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 3 नेत्यांना संधी देण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना सोलापूर पूर्व, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची पुणे शहर, तर पृथ्वीराज पाटील यांची कोल्हापूर पश्चिमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था, मतदारसंघ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातून आमदार गोपीचंद पडळकर यांची सोलापूर पूर्व, तर भाजपा नेते शेखर इनामदार यांची पुणे शहर प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या जत मतदारसंघातून सर्वाधिक 8 तर आटपाडीतून 1 सदस्य निवडून आणले. त्यामुळे त्यांच्यावर सोलापूर पूर्वची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष इनामदार यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचं नियोजन यशस्वी ठरल्याने महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यात यश आले. पृथ्वीराज पाटील यांचे संघटनात्मक बांधणी कौशल्य सातत्याने प्रभावी राहिले. याआधी काँग्रेसमध्ये असताना सांगली शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली बांधणी होती. त्यामध्ये भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशावेळी मान्यवर नेत्यांनी त्यांच्या संघटन कौशल्याचं भरभरून कौतुक केलं होतं. आता मोठ्या व्यासपीठावर त्यांना हेच कौशल्य सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि दिगंबर जाधव यांनी मला पैशांची ऑफर दिली होती, मात्र मी ती धुडकावून लावल्याने माझ्यावर पैशांची ऑफर होते. त्यांनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी दिलाय. शिवाय पक्षश्रेष्ठींकडे लवकरच याबाबत अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकपदी अशोक मासाळे यांची निवड केली आहे, मात्र या निवडीविरोधात मेनुद्दीन बागवान यांच्यावर आरोप होत आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिलेत. याबाबत खुलासा करताना मेनुद्दीन बागवान म्हणाले, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि इच्छुक दिगंबर जाधव यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यात कुठलेही तथ्य नाही. दिगंबर जाधव यांच्या नावासाठी पक्षाकडून कुठलाही आदेश मला मिळाला नाही. माझे नाव यादीत घ्या असं जगदाळेच सांगत होते. शेवटी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांची नावे अंतिम केली. आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनातच काम केलं जाते. सध्या मी गटनेता झाल्यापासून जिल्हाध्यक्षांकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही. उलट ते छळ करत आहेत. गटनेत्याला टाळून महापौर आयुक्तांना पत्रव्यवहार करत आहेत. पक्षाने या प्रकरणाची दखल घेऊन भेटीला बोलावले तर मी सांगतील तिथे जाऊन म्हणणं मांडेन, असंही त्यांनी नमूद केलं. सांगलीतील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात गोळीबार करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल अरुण पोद्दार याच्यासह 3घांना आज घटनास्थळी बेड्या ठोकून खण भागात फिरवण्यात आलंय. टोल्यासह दिलावर इलाही जमादार, सुधीर उर्फ कांचामाळी या दोघांचा त्यात समावेश होता. संशयित टोल्या, दिलावर आणि कांचा हे राम मंदिर जवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात शुक्रवारी थांबले होते. यावेळी निलेश प्रमोद जाधव, त्याचा आत्तेभाऊ अजय माने हे तिथे आले. अजय हा टोल्याच्या मुलाच्या वाढदिवसाला आला नव्हता. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर अजय माने याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी टोल्याने दिली. दिलावरच्या कमरेला लावलेलं पिस्तूल काढून हवेत गोळी झाडली. त्याचवेळी दिलावर कोयता घेऊन आला. टोल्याने अजयच्या दिशेने पिस्तूल रोखलं. त्यावेळी निलेश त्यांना रोखण्यासाठी गेला, तेव्हा निलेशवर गोळीबार करण्यात आला. गोळी निलेश याच्या गुडघ्याखाली लागून तो जखमी झाला. त्यानंतर टोल्या आणि साथीदारांनी तिथून पळ काढला. शहर पोलिसांनी पाठलाग करत टोल्यासह 3घांना जेरबंद केले. तिघेही पोलीस कोठडीत आहेत. आज घटनास्थळी फिरवण्यात आलं होतं. पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक सागर होळकर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस यावेळी उपस्थित होते. सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेध करण्यासाठी कर्मचारी शिक्षकांनी गेल्या वर्षभरात 7 वेळा संघटनात्मक लक्षवेधी आंदोलने केली, परंतु शासनाने त्याबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याने राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांचा संताप अनावर झालाय. याच मानसिकतेतून जिल्ह्यातील 35,000 कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय. राज्य शासनाच्या वतीने सन 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन संदर्भात नियम आणि कार्यपद्धती तसेच शर्ती आणि अटी विशद करणारी अधिसूचना 2 वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप प्रस्तुत करण्यात आलेली नाही. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 10, 20, 30 वर्षांनंतरच्या लाभापासून हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वंचित आहेत. लिपिक संवर्गाचे वेतन त्रुटी दूर करा. देशात 26 राज्यात निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्यात आले.
मग पुरोगामी महाराष्ट्र मागे का असा सवाल करण्यात आला. सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबतची सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करा. 4 कामगार संहिता रद्द करा. PFRDA कायदा रद्द करा. 8वे वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घ्या. रिक्त पदे भरा. सर्व कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करा. देशातील 25 राज्याप्रमाणे सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे PN काळे, JK महाडिक, DG मुलानी, गणेश धुमाळ, रवी अर्जुने, संजय भनवाणे, संदीप सकट, शक्ती दबडे, सुलताना जमादार, रणधीर पाटील, विजय वाघोले, सारिका हक्के, ओंकार कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शामराव नगरसह प्रभाग क्रमांक 18मध्ये पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि अपुऱ्या ड्रेनेजची कामे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका नसीमा नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी आयुक्तांना याबाबतचे निवेदन देखील दिलं आहे. या निवेदनात म्हटलंय की प्रभाग क्रमांक 18 हा विस्तारित गुंठेवारी भाग असून पावसाळ्यात वारंवार पुराने बाधित होतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यात नाल्यांमध्ये गाळ साचणे, कचरा अडथळा निर्माण करणे, त्यामुळे पाणी निचरा व्यवस्थित होत नाही आणि परिसरात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच प्रभागात शामरावनगरमध्ये ड्रेनेजची कामे अपुरी आणि निकृष्ट झाल्यामुळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून राहतं आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजसाठी रस्ता खुदाई केलेला आहे आणि ते कामही अपूर्ण असून तो खड्डा तसाच खुला ठेवला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी संबंधित भागातील रस्त्याचे मुरमीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण करणे आणि अपूर्ण ड्रेनेज व्यवस्थेची कामगिरी करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सांगली आणि मिरज ही दोन्ही शहर गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. CCTV यंत्रणा शहरात सक्षम करणं अत्यावश्यक आहे. यामुळे गुन्हेगारी कृत्यांचा तपास करताना पोलिसांना मोलाची मदत होते. नजीकच्या काळात 50 CCTV शहरात बसवण्यात येणार आहे. 2024 पासून येथे कार्यरत असताना विशेष आव्हानात्मक केस म्हणजे विश्रामबाग बालक अपहरणाची होती. अवघ्या काही तासात संशयितांना ताब्यात घेत पोलीस प्रशासनाला यश आलं. हे यश टीम वर्कचं असल्याचं मत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले. अधीक्षक घुगे यांची बदली मुंबई येथील गुप्तवार्ता विभागात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगलीच्या पत्रकारांशी संवाद साधलाय. अधीक्षक घुगे म्हणाले, जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता काही नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करणं आवश्यक आहे. CCTVचं यंत्रणेचं जाळं शहरात निर्माण करायला हवं. याकरिता जिल्हा नियोजन समितीकडे 8.5 कोटींचा प्रस्ताव पाठवलाय. त्या माध्यमातून लवकरात लवकर शहरात CCTV लावले जातील. राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास देखील हा जिल्हा संवेदनशील आहे, परंतु येथे काम करताना राजकीय नेत्यांकडून नेहमीच सहकार्य मिळाले. कार्यकाळात 21 टोळ्यांवर हद्दपारीची तर 6 टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली. बहुतांशी घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. एकूण कार्यकाळाचा विचार केला तर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या 2003 रोजीच्या परिपत्रकानुसार गुंठेवारी क्षेत्रातील सर्वे नंबर आणि हिस्स्याची सरकारी मोजणी अद्याप झालेली नाही. शासनाने 2022मध्ये पुन्हा याबाबत निर्देश दिले असतानाही सहाय्यक नगर संचालक यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही गुंठेवारी प्रमाणपत्रे आणि नकाशे दिले जात असून ती बेकायदेशीर ठरतात असं मत गुंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, पालिकेने प्रथम सरकारी मोजणी करून मोरा नंबर दिल्यानंतरच प्रमाणपत्रे आणि नकाशे देणं आवश्यक आहे. 2022मध्ये तत्कालीन मिरज तहसीलदारांनीही याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. सरकारी मोजणी न झाल्याने नागरिकांना दिलेली प्रमाणपत्रे बेकायदेशीर ठरतात. हे महापालिकेने मान्य करून नगररचना विभागाने शासन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर नवीन अध्यादेश 2025 नुसार गुंठेवारी धारकांना सरकारी मोजणी करून भूमी अभिलेखाच्या नकाशानुसारच बांधकाम परवाने ऑनलाईन मागणी करणे सोयीस्कर होईल. त्यामुळे पालिकेला मोठा महसूल मिळेल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल. नगररचना विभागातील गोंधळ त्वरित थांबवून शासनाच्या आदेशानुसार कामकाज व्हावे, अन्यथा नगररचना विभाग स्वतःसारखा सरळ करण्यासाठी आम्हाला लोकशाहीने दिलेल्या अधिकारात पावले उचलावी लागतील असा गंभीर इशारा दिलेला आहे.
RTE अंतर्गत शाळा प्रवेशांसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। यापूर्वी ही मुदत सोमवारपर्यंत होती। सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चितीची प्रक्रिया गतीने पूर्ण न झाल्याने मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। RTE अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बालकांसाठी 15 आठवड्यापूर्वी ऑनलाईन सोडत काढण्यात आली। त्यामध्ये निवड झालेल्या बालकांची यादी 10 एप्रिल रोजी जाहीर झाली। या बालकांच्या कागदपत्रांची छाननी प्रत्यक्ष शाळेत करण्यासाठी 11 ते 20 एप्रिल दरम्यानची मुदत होती। मात्र या काळात सर्वच बालकांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण होऊ शकली नाही। हे लक्षात घेऊन महिना अखेरपर्यंत मुदतवाढीचा निर्णय शालेय विभागाने घेतलाय। RTE 25% प्रवेश प्रक्रिया सन 2026 ते 27 सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती। परंतु प्रवेश प्रक्रियेतील संथ गती आणि प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। आता पालकांना 30 एप्रिलपर्यंत कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित करता येणार आहे। दरम्यान अनेक पालकांनी सादर केलेले भाडे करार सदोष असल्याने त्यांचे प्रवेश अडकून पडल्याचं स्पष्ट झाले। भाड्याच्या घरात राहत असलेल्या पालकांनी अर्जासोबत भाडे करार अपलोड करायचे, पण हा भाडे करार कोणत्या कालावधीचा असावा, किती वर्षांसाठीचा आवश्यक आहे, याबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे। सांगली बाजार समितीचे मिरज, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात त्रिभाजनाचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात पोहोचला। या याचिकेवर मंगळवारी निर्णय होणार होता, पण सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्यामुळे 28 एप्रिलला निर्णय होणार आहे। दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा निर्णय कसा योग्य आहे यासंबंधीची याचिका मंगळवारी दाखल झाली आहे। बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांचे राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 68 तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याकरिता मुख्यमंत्री बाजार समिती योजना राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला होता। त्यानुसार सांगली बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती केली होती। या निर्णयाविरोधात जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील ग्रामपंचायती, सोसायट्या, शेतकरी संघटना आणि संचालक मंडळ अशा 4 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल आहेत। या याचिकांवर 2 सुनावणी झाल्या असून मंगळवारी झालेल्या सुनावणीत शासकीय वकिलांनी बाजू मांडण्यासाठी 28 एप्रिलपर्यंत मुदत मागितली। दरम्यान न्यायालयात 4 याचिकांवर सुनावणी सुरू असतानाच आता सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी याचिका दाखल केली आहे। यामध्ये त्यांनी सांगली बाजार समितीचे त्रिभाजन योग्यच असल्याचा दावा केलाय। जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्यसेवक महिला या पदावरील एका नियुक्तीपत्राचा गोंधळ निर्माण झालाय। नियुक्तीपत्र घेऊन संबंधित महिला उमेदवार जिल्हा परिषदेत दाखल झाली। पत्रात नमूद ठिकाणी हजर करून घेतलं जात नसल्याची तोंडी तक्रार केली। आरोग्य विभागातील काही लोकांनी प्राथमिक तपासणी केली, मात्र त्या नावाचा नियुक्तीत समावेश नसल्याचं दिसून आले। दरम्यान या प्रकरणात एका पक्षाचा युवक पदाधिकारी सहभाग असून त्याने संबंधितांकडून नोकरी लावण्याच्या हमीवर लाखो रुपये उकळल्याची चर्चा रंगली आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभागात गतवर्षी कर्मचारी भरती झाली, त्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र त्यानंतर बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुणी आरोग्य सेविका पदाची ऑर्डर घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाली। सदरच्या ऑर्डरवर पहिल्या पानावर 7 ऑक्टोबर 2024 ही तारीख असून शेवटीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीच्या ठिकाणी मात्र 15 नोव्हेंबर 2025 ही तारीख आहे। त्याखाली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे तृप्ती धोडमिसे यांचा उल्लेख आहे। धोडमिसे यांची बदली ऑगस्ट 2025 या महिन्यात झाली असताना नोव्हेंबर 2025 या महिन्यातील ऑर्डरवर त्यांची सही कशी हा संशोधनाचा विषय आहे। शिवाय ऑर्डर पहिल्या पानावर ऑक्टोबर 2024 आणि शेवटी नोव्हेंबर 2025 म्हणजे तब्बल 11 महिन्यांचं अंतर कसं हाही संशोधनाचा विषय आहे। संबंधित ऑर्डरवर एकूण 4 नावे आहेत, त्यापैकी काही नावांच्या महिला उमेदवार संबंधित ठिकाणी हजर झाल्या आहेत असंही दिसते। या प्रकरणात एका पक्षाचा युवक पदाधिकारी सहभागी असून त्याने संबंधितांकडून नोकरी लावण्याच्या हमीवर लाखो रुपये उकळल्याची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे।